जाऊन पोहोचली धावफलक. अजूनही 5 चेंडू शिल्लक, 5 संधी आहेत क्रिकेट बॉईज संघासमोर. पुन्हा एकदा लॉफ्ट आणि लॉफ्ट, परंतु संपर्क काहीसा खराब झाला. अखेरकार पहिल्या षटकामध्ये जी अपेक्षा होती विकेट मिळवण्याची, ती अपेक्षा पणाला आली तिसऱ्या षटकामध्ये. समीर फाळके एक चांगली फलंदाजी करत असताना झाले बाद. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि सचिन पाटील आता येथील फलंदाजी मार्कवर. चला मी विनंती करेन क्रिकेट बॉईज संघाला जसा हा डाव संपेल त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे, कारण थोडासा अंधार होत चाललेला आहे मैदानामध्ये. राजा घरात 11 टीमला काहीसा अंधार येऊ नये याची आपण काळजी घेऊयात. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक, धावसंख्या 45. सचिन पाटील बॉल हवेमध्ये आहे. मनीष म्हात्रे हवे चूक करणार नाहीत, झेल स्वीकारतील. नमित पाटील यांना अजून माघारी ठेवतील, नमित पाटीलला स्ट्राईक पासून वंचित ठेवतील. लागोपाठची दुसरी सफलता बघा. आता राजू यांना संधी आहे. प्रवीण प्रकाश यांनी पुरस्कृत केलेल्या लागोपाठच्या 3 विकेटसाठी जे 1000 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत केलं होतं, ते पारितोषिक मिळवण्याची संधी आहे राजूला. पाहूया ती संधी मिळवतील का. हॅट्रिक बॉल आणि बीट केलेला आहे. बीट नाही तर बाद सुद्धा केलेला आहे. बॅटची गळा घेतली आणि हॅट्रिक प्राप्त केली. एकदा जोरदार येऊन जाऊ देत राजूसाठी. हॅट्रिक प्राप्त केली, लागोपाठच्या 3 विकेट सुद्धा मिळवल्या आणि 1000 रुपयाच्या पारितोषिकाचे मानकरी सुद्धा ठरलेले आहेत. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक असेल. नमित पाटील मात्र फार वेळ या षटकामध्ये बॅटिंग पासून काहीशे दुरावले, बॅटिंग पासून काहीशे लांब राहिले नमित पाटील. सिद्धी पाटील येथील नवीन फलंदाज. जीपीएल 2025 मध्ये अटीतटीचा सामना होता एसके ईगल संघासाठी आणि त्या अटीतटीच्या सामन्यामध्ये फिनिशिंग टच दिला होता आपल्या टीमला, विजय प्राप्त करून दिला होता सिद्धीने. आणि आता क्रिकेट बॉल साठी यावेळेस पूल केलेला आहे, परंतु हवेमध्ये असताना चेंडू अनुप पाटील. लागोपाठच्या 4थ्या चेंडूवरची 4थी सफलता. काय गोलंदाजी चालू आहे. कदाचित जी गोलंदाजीची क्रमवारी गजानन संघाने पहिल्या 2 सामन्यांमध्ये स्वीकारली होती की राजू यांना दुसरं षटक हाताळायला दिलं होतं, तीच जर गोलंदाजीची क्रमवारी या सामन्यामध्ये सुद्धा कंटिन्यू ठेवली असती तर मात्र काहीसं वेगळं चित्र जरूर पाहायला मिळालं असतं. परंतु संधी मिळाली नमित पाटीलला आणि नमित पाटील या गौरवण्यात आलेल्या नावाने या मैदानामध्ये जे वादळ आणलं, त्या वादळाने आता मात्र क्रिकेट बॉईज एका सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज करण पाटील, सोमनाथ पाटील येथील फलंदाजी मार्कवर. लागोपाठच्या 4 चेंडूंवरच्या 4 सफलता. 5वी सफलता येईल का वाट्याला की करण पाटील. परंतु यावेळेस निर्धार चेंडू आहे आणि निर्धार बाद आहेत आणि बाद आहेत फलंदाज. लागोपाठच्या 5 चेंडूंवर 5 सफलता. जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूयात राजू यांचं. फार कमी वेळ चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं आणि हे करून दाखवलेलं राजूने. आपल्या टीम साठी एक इकॉनॉमिकल षटक हाताळलं, महत्वाचे फलंदाज बाद केले आणि लगाम लावला क्रिकेट बॉईज संघाच्या धावफलकावर. चला क्रिकेट बॉईज संघ स्वप्नील कोहली आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फलंदाज जातील क्रीज मध्ये, तोपर्यंत आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या.